वुमनहूड अँड द क्वायट आर्ट ऑफ गिव्हिंग. तर माझ्या आईला ना दहीवडा खूप आवडायचा. ती जेव्हा जेवण बनवायची म्हणजे दहीवडा बनवायची तेव्हा ती सगळ्यात लास्टला खायची, तरी पण जितके राहतील तितके. मला ते तेव्हा खूप ॲब्सर्ड वाटायचं. तुझ्या आवडीचं जेवण बनवलेस, तू आधी संपव ना. मी काकीकडे जायचे चपाती भाजायला. एखादी चपाती करपली की मग काकी म्हणायची, असू दे जानू, ती चपाती मी खाईन. मी दही आजीदादा आबादादासाठी सेपरेट भाजते. असू दे ना, करपलेला भाग साईडला काढून ठेव आणि ती चपाती कोणीही खाऊ शकतं. पण नाही, ती चपाती काकी एकटीच खायची. आमची आजी कधीच आमच्यासोबत जेवायला नाही बसायची. ती नेहमी म्हणजे आमचं जेवण झालं कीच मग जेवायची, सगळ्यांचं जेवण झालं आहे हे बघून. आणि इवन दॅट आय यूज टू फील सो ॲब्सर्ड. बट जेव्हा मी मोठी झाले तेव्हा मी सानूलासुद्धा बघितलं. इवन शी मेक शुअर की आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा जे निशांतला पाहिजे ते आधी व्हावं, मग जानू ताईला पाहिजे ते करावं आणि मग तिच्या मनाचं करावं. आणि इवन वेन आय मेक फूड, आय हॅड डिसाइडेड ना की आधी मी खाणार. बट नो, आय मेक शुअर की माझे बेस्ट पीसेस मी माझ्या ऑफिस कलिग्सला, फ्रेंड्सला किंवा फॅमिलीला आधी देते. आधी निशांत सानूने नीट खावं. आणि देन आय रिअलाइज मे बी दिस इज नॉट जस्ट सॅक्रिफाईस, दिस इज हाऊ वुमन लव, दिस इज जस्ट द आर्ट ऑफ गिविंग, दिस इज वुमनहूड.